हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी ऑलरेडी एक ब्लॉग झालेला आहे माझा करून आणि हा दुसरा ब्लॉग आहे. तर हा Q&Aचा ब्लॉग आहे. यामध्ये तुम्ही माझे जे मी मागे सिरीज टाकलेली होती की आमचं लग्न कसं झालं, लग्नानंतरचं थ्रिल, त्यामध्ये मला बरेच असे क्वेश्चन आले होते. म्हटलं चला आज आपण त्याचं उत्तर देऊनच टाकूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन देते, कारण की मी आता ऑब्झर्व केलं की मी बरेच ब्लॉग्स टाकले पण मी माझं इंट्रोडक्शन काही दिलंच नाही. म्हटलं चल आज जरा माझं आधी इंट्रोडक्शन देते. तर माझं नाव दिव्या राजेंद्र कड. आता मला एक व्हिडिओमध्ये मला एजसुद्धा विचारली होती. तर माझी आत्ताची एज आहे 21, मला रनिंग आहे आणि 2 एप्रिलला माझा बड्डे असतो. त्यानंतर माझ्या लग्नाला किती वर्ष झाले, तर माझ्या लग्नाला ना 28 जानेवारीला म्हणजे येत्या 28ला 2 वर्ष पूर्ण होतील. आता देवश्री किती महिन्याची, तर ती 8 महिन्याची आहे. आणखी असा क्वेश्चन होता की हां, की तुझ्या घरामध्ये कोण-कोण असतं? की मला असा क्वेश्चन आला की तू तुझ्या सासू-सासऱ्यांचा चेहरा दाखव किंवा तुला दीर यांचा पण चेहरा दाखव, जे की पाटील, राजू पाटील ह्या अकाउंटवरून आलेलं होतं. मी इथे स्क्रीनशॉट टाकते वाटल्यास. तर त्या ताईंचे मला बरेच असे कमेंट्स येत राहतात. तर त्यांचा हा असा प्रश्न होता. सो हे एकटेच आहे आणि मला 2 नंदा आहे. सो यांना काही भाऊ नाही आहे, 2 बहिणी आहे फक्त. तर दीर नाही आहे मला आणि सासू-सासऱ्यांचा चेहरा मी लवकरच दाखवेन. आणि मला आणखी एक असा क्वेश्चन होता की तुझं एज्युकेशन काय आहे? तर माझं हे एज्युकेशन मी ना जेव्हा लग्न झालं माझं तेव्हा मी फर्स्ट इयरला होते. त्यानंतर मी ते दोन्ही सेमचे एक्झाम क्लिअर केले आणि मी जेव्हा सेकंड इयरला गेली ना तेव्हाच मला देवश्रीच्या वेळेस प्रेग्नन्सी राहिली. त्यामुळे मग मी ते तिथून पुढे मी कंटिन्यू केलं नाही. पण माझा विचार आहे की मी देवश्री मोठी झाल्यावर करेल. आता बघू कसं होतं. आता करू, पण मग मी करेल ट्राय नक्की की ग्रॅज्युएशन तरी कंप्लीट करेल. आणि आणखी एक असा प्रश्न होता की तुझं गाव कोणतं आहे, तू कुठे राहते? मला बरेच असे प्रश्न आले, असे कमेंट की तू कुठे राहते कुठे राहते. तर मी नाशिकमध्ये राहते. नाशिकमध्ये पिंपळद हे माझं गाव आहे. तर मी तिथे राहते. पिंपळद हे जास्त कुणी ऐकलेलं नाही म्हणून मग मी सांगते की मी नाशिकमध्ये राहते, आणि ते नाशिकच्या आसपासच आहे. सो मी नाशिकमध्ये राहते. आणि हां, तुम्हाला जी सिरीजला तुम्ही प्रेम दिलेलं आहे माझ्या, ते तर खूप भयानक आहे. मी आत्तापर्यंतचे त्यात सगळे छान छान व्ह्यूज गेले, म्हणजे 1,00,000+ व्ह्यूज गेलेले, काही ना 30-35 असे गेलेले व्ह्यूज. तर तुम्हाला ते मी शॉर्टमध्ये सांगितलं. सो शॉर्टमध्ये सांगताना आपल्याला टाईम लिमिट्स असते. सो तुम्हाला जर ते डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर मी एक मोठा ब्लॉग करते, त्यामध्ये मी सगळं सांगेल की आमचं लग्न कसं जमलं, म्हणजे इन डीपमध्ये सांगेल. सो जर तो ब्लॉग हवा असेल तर मला खाली कमेंट करा, आणि आणखी काही क्वेश्चन असतील तुमच्यावाले तरी मला खाली कमेंटमध्ये सांगा, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते देईल. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय.